मंडळी, जसा मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ना, तसाच एका जमान्यात विदर्भ हा काँग्रेसचा गड होता. आता होताच म्हणावं लागेल ना, कारण तिथं आता भाजपची सत्ता आहे. पण त्याच विदर्भात लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला साथ दिली होती. त्यामुळे जशा मुंबईकरांनी ठाकरेंविषयी आपल्या भावना व्यक्त केल्यात ना, तसंच आम्ही नागपूरकरांनाही बोलते केलं. पाहूयात नागपूरकरांनी काय म्हटलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वतंत्र लढावं का, याबद्दल नागपूरकरांना, नागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. भाऊ, काय वाटतं तुम्हाला की काँग्रेस जर का येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढली तर काय होईल? तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं? माझं वैयक्तिक मत जर तुम्ही जाणून घेत आहात तर मी हेच सांगेल की काँग्रेसनी स्वबळावर लढायला पाहिजे. कारण काय होतं की याच्यात कोणतीही आघाडी केली तरी वरच्या नेत्यांनाही तिकीट देताना खूप मोठा प्रश्न येतो आणि कार्यकर्त्यांमध्ये आपसात मैत्रीपूर्ण लढत होते. ते न होता प्रत्येकाला आपली आपली शक्ती दिसेल आणि इथून काहीतरी एक नवीन पुनर्जन्म आणि ताकदीने काँग्रेसला उभं राहता येईल या विचाराचा मी आहे. महाविकास आघाडीने सर्वांनी मिळून ही निवडणूक लढली पाहिजे आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त समजा काँग्रेसचा जर ज्या जिल्ह्यामध्ये प्रभाव असेल तर त्या जिल्ह्यामध्ये त्या काँग्रेसला जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकीच्या ठिकाणी राष्ट्रवादीचा जर जिल्हा असेल किंवा तिथं जर लोकांचं जास्त हे असेल तर त्या राष्ट्रवादीच्या लोकांना जास्तीत जास्त तिकीट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की मताची विभागणी होऊ नये याकरता संघटन हे मजबूत असणं आणि तिन्ही पक्षांचं संघटन जर एकत्र जर झालं तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला विजय निश्चित राहील. वरच्या लेवलवर तुम्ही युती करताना ती करा ना, खासदारकीला करा, ठीक आहे, परिस्थिती मोठी असते, आमदारकीला करा, क्षेत्रफळ मोठं असते, पण हे तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे छोटे छोटे आहे. इथं जो कार्यकर्ता आहे तो गल्लीबोळातला कार्यकर्ता आहे आणि त्या गल्लीबोळातल्या माणसाला न्याय जर द्यायचा असेल आपल्या स्वतःच्या जनतेला तर त्याला नेतृत्व करावं लागेल आणि त्याच्या नेतृत्वासाठी पक्षाला त्यालाच तिकीट द्यावी लागेल. तुम्हाला युती करण्यासाठी अनेक गोष्टी आहे, पण इथं युती करायलाच नाही पाहिजे. मी अजिबात याच्या म्हणजे पक्षकारत नाही आहे. मला असं वाटते की स्वबळावर पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना लढवलं पाहिजे आणि त्यामुळे पक्ष मोठं होईल, संघटन मोठं होईल आणि संघटन मोठं झालं तर पुढला विजय आपला राहीनच. युवकांना जर समोर आणायचं, दुसरी फळी निर्माण करायची तर 100% ही निवडणूक जी आहे ती म्हणजे स्वबळावर लढलेली पाहिजे आणि युवकांमध्ये ती ताकद आहे जी आम्ही याच्या पहिले दाखवून दिली आहे. आजही युवक काँग्रेस संघटनेतनं जरी विविध पक्षातनं किंवा अपक्ष असतील असे 8 आमदार या 2018 पासून तर 2024पर्यंत युवक काँग्रेसनी तयार केलेले नेतृत्व असे 8 आमदार या अधिवेशनात आपल्याला बघायला मिळणार आहे. आता ते दुसऱ्या पक्षात जरी असतील किंवा अपक्ष जरी असतील पण हे नेतृत्व तयार जे केलं हे राहुल गांधींच्या युवक काँग्रेस संघटनेने तयार केलेले हे नेतृत्व आहे. त्यामुळे युवक काँग्रेसला हा म्हणजे त्या युवक काँग्रेसच्या वतीने मी हे म्हणेल की युवकांना संधी दिली पाहिजे आणि स्वबळावर निवडणूक लढली पाहिजे. आघाडीमध्ये मतांचं हस्तांतरण होतं का? यस, नक्की होतं. ते पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. जसे हस्तांतरण म्हणजे असं होतं की जसं दुसरे पक्ष आमच्यासोबत मैत्री करून लढणारे त्या पक्षाचे कार्यकर्ते हे जोमाने काम करत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांचा जो नेता असतो तो कुठेतरी रात्री एकटाच जातो आपल्या नेत्याला घेऊन, तर त्याचा दुष्परिणाम इतका भयंकर होतो की ते जे लढणारे 4 आहे ते आपसातच झगडायला लागतात आणि त्याचा फायदा मग अल्टिमेटली समोरच्या पक्षाला होतो. कारण की त्यांच्याही पक्षात ते युती करून लढन तर त्यांनाही तसंच होणार आहे. म्हणजे आमचे विरोधक राहील त्यांनाही असंच नुकसान होणार आहे ते जर युती करून लढण. त्यांनी पण इंडिपेंडेंट लढावं, आम्ही इंडिपेंडेंट लढायला तयार आहोत. स्वतंत्र लढण्याचे फायदे हे आहे की आपण पडलो तरी चालन पण तुमचं संघटन मजबूत होते, तिथं तुमचा कार्यकर्ता मजबूत होतो आणि त्याचा फायदा भविष्यात होतो तुम्हाला. पुढील काळामध्ये काँग्रेस स्वतंत्र लढते की आघाडीसोबत लढते हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र या कार्यकर्त्यांच्या मतातनं अनेक गोष्टी स्पष्ट होतात ज्याचा विचार निश्चितच काँग्रेसने करण्याची गरज आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.